जय जय रघुवीर समर्थ गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन कृपा कटाक्षाची ये किरणे मोह समुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे वंदू तया ते श्रीराम जयांचे करिता स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्री चरण श्री गुरूंचे जय जय रघुवीर समर्थ। सव्यसाची अभ्यास गट कोथरूड पुणे आयोजित अधिक मासानिमित्त आज आपण ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रावर चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत। हे चिंतन ऐकण्यासाठी जमलेल्या सर्व साधकांना मनपूर्वक अभिवादन करते। सव्यसाची अभ्यास गट कोथरूड पुणे अभ्यास गट चालवणाऱ्या आदरणीय आशाताई नवांगुळ तसंच आदरणीय उषाताई जोगळेकर या दोघींनाही मनापासून नमस्कार करते आणि चिंतनाला प्रारंभ करते। ओम नमो भगवते वासुदेवाय अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये या मंत्राचा जप करावा असं आपल्याला सांगण्यात येतं। आता जप तर करायचा आहे, पण तो समजून उमजून जर आपण केला तर त्याचं फळ जे आहे ते निश्चितच वेगळं आहे आणि समजून उमजून कुठलीही गोष्ट करण्यातला आनंद जो आहे तोही वेगळाच आहे। समजले आणि वर्तले तेची भाग्य पुरुष झाले, या वेगळे उरले अवघे करंटे असं समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला सांगतात। आणि म्हणून हा मंत्र समजून घेण्याचा आणि भगवंताच्या चिंतनात राहण्याचा आपण एक तासभर प्रयत्न करूया। ओम नमो भगवते वासुदेवाय भागवत या महापुराणातील अत्यंत प्रसिद्ध असा हा मंत्र आहे। जिथं भागवत कथा चाललेली आहे त्या ठिकाणी ह्या मंत्राचा जप करावा असं सुद्धा एक परंपरा आहे। प्राचीन आणि पौराणिक असा हा मंत्र आहे। देवर्षी नारदाला ब्रह्मदेवानी या मंत्राचा उपदेश केलेला आहे। तर देवर्षी नारदाने ध्रुव आणि प्रल्हाद या दोघांना हा मंत्र उपदेशपूर्वक दिलेला आहे। या मंत्रजपाने ध्रुवाला आणि प्रल्हादाला प्रत्यक्ष विष्णू दर्शनाचा लाभ झालेला आहे असा हा पवित्र आणि सिद्ध असा मंत्र पाहण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे। तत्पूर्वी मंत्र म्हणजे नेमकं काय हे थोडंसं आपण समजून घेऊया की मंत्र म्हणजे नेमकं काय। नंतर मंत्राचा जप जो करायला आम्हाला सांगितलेला आहे त्याचा नेमका उद्देश काय आहे आणि या मंत्र जपाचे लाभ काय आहेत हे सुरुवातीला पाहूयात आणि मग प्रत्यक्ष मंत्राच्या अर्थाला आपण सुरुवात करूया। तर मंत्र म्हणजे नेमकं काय त्या संदर्भामध्ये एक संस्कृत मध्ये आपल्या समोर त्याची व्याख्या ठेवलेली आहे। मननात त्रायते इति मंत्रः की ज्या शब्दांचे पदसमूहांचे चिंतन केल्यावर आपल्याला या संसार सागरातून तरुण जाण्याची शक्ती सामर्थ्य प्राप्त होते त्या पदसमूहाला किंवा शब्द समुच्चयाला मंत्र असं म्हणतात। असं मंत्र या शब्दाची व्याख्या आहे। आता शब्द आपल्या समोर आहेत। ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी हा मंत्र आहे। ओम म्हणजे काय, नमो म्हणजे काय, भगवते म्हणजे काय आणि वासुदेवाय म्हणजे काय हे सगळं समजून घेतलं तर आपल्याला या संसार सागरातून तरुण जाण्याची शक्ती सामर्थ्य नक्की प्राप्त होऊ शकतं। आणि सध्याच्या स्थितीमध्ये तर ते सगळ्यांना आवश्यक सुद्धा आहे। म्हणून अधिक मासाच्या निमित्ताने हा मंत्र पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आता मंत्र म्हणजे काय ते आपण लक्षात घेतलं की मननात त्रायते इति मंत्रः। मग आता हा मंत्र कशा
कशासाठी जपायचा, तर कोणताही मंत्र असू दे, तो मंत्र कशासाठी जपायचा तर त्याचं एकच ध्येय साधू संतांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे निर्गुण प्राप्तीसाठीच मंत्राचा जप करायचा असतो. आता त्यासाठीच करायचं आहे, पण निर्गुण निराकार तत्व तर आपल्याला माहिती नाही. पण माहीत नसलेल्या त्या अव्यक्त अशा असणाऱ्या त्या तत्वापर्यंत जर मला पोचायचं असेल तर काहीतरी संधान जोडण्यासाठी एखादी गोष्ट आवश्यक आहे आणि ती संधान जोडणारी गोष्ट कुठली असेल तर तो म्हणजे हा मंत्र. आणि त्या मंत्राच्या साह्याने आम्हाला त्या निर्गुण निराकार असणाऱ्या परमेश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी ब्रह्मानुसंधानाचं अखंड चिंतन आमच्या चित्ताने करत राहावं, म्हणून या मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायचा असतो. वास्तविक पाहता हे ध्येय फार कमी लोकांपुढे असतं की निर्गुण निराकाराची प्राप्ती करून घेण्यासाठी आम्ही काही देवधर्म करतोय, काही जपजाप्य करतोय, पारायण करतोय. हे जे ध्येय आहे निर्गुण प्राप्तीचं ते फार कमी लोकांच्या समोर असतं. जास्तीत जास्त संख्या जी आहे ती माझा प्रपंच चांगला चालू राहावा म्हणून केलेला देवधर्म किंवा केलेला जपजाप्य हे ध्येय आमच्या डोळ्यासमोर असतं. पण संतांनी सांगितलेलं आहे तर निर्गुण निराकार सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. मंत्राच्या आधारे सगुण भक्तीच्या आधारे आम्हाला कुठपर्यंत पोचायचं आहे तर निर्गुण निराकार परमात्म्याशी ऐक्य साधायचं आहे आणि त्यासाठी मंत्राचा जप करण्याचा आम्हाला प्रयत्न करायचा आहे. आता निर्गुण निराकाराची प्राप्ती होण्यासाठी सुरुवातीला काही पूर्वतयारी आवश्यक असते. ती पूर्वतयारी जी आहे ती सुद्धा ह्या मंत्र जपाने होऊ शकते. आता मंत्र कशासाठी जपायचा हे पाहिल्यानंतर मंत्र जपता जपता आमच्या ठिकाणी आम्हाला काय साधायचं आहे ते सुद्धा आधी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता त्या मंत्र जपाचे फायदे जे आहेत त्यामध्ये किंवा निर्गुण निराकाराची प्राप्ती करण्यासाठी म्हणून आम्हाला जे काही करायचं आहे तर ते काय आहे तर चित्त शुद्धी. सर्वात पहिल्यांदी आहे की आमच्या चित्ताची शुद्धी करून घ्यायची आहे. कारण ज्या परमात्म्याला गवसणी घालायला आम्ही निघालेले आहोत तो परमात्मा जो आहे तो विशुद्ध आहे, विमल आहे, शुद्ध आहे, स्वच्छ आहे, निष्कलंक आहे. आणि म्हणून आमचं चित्त सुद्धा तसंच झाल्याशिवाय त्याची प्राप्ती आम्हाला होणे शक्य नाही. म्हणून मंत्राचा कुठल्याही मंत्राचा जप करत असताना आमचं अंतःकरण शुद्ध होतंय की नाही हे साधकाने काय करायचं आहे तर तपासून पाहायचं आहे. आता शुद्ध झालेल्या अंतःकरणाची किंवा चित्ताची लक्षणं काय असू शकतात तर शुद्ध झालेल्या चित्तामध्ये कोणाही विषयी द्वेष उमटत नाही, तिरस्कार त्याच्या ठिकाणी राहत नाही. तर सर्वाभूती भगवंत पाहण्याची जी एक युक्ती आहे ती त्या साधकाला साधून जाते. मग माझ्या ठिकाणी तशी युक्ती साधलेली आहे का? कोणाच्याही विषयी माझ्या मनामध्ये गैरसमज तर राहिलेले नाही, कोणाविषयी मनामध्ये तिरस्कार नाही. हे जप करता करता माझं जे जुनं काही स्वभावाचं ठेवण आहे, जुनी स्वभावाची ठेवण की ज्यामध्ये द्वैत भावाने अनेक गोष्टी त्या ठिकाणी विकार रूप निर्माण झालेल्या आहेत त्या माझ्या ठिकाणी कमी होत आहेत की नाही हे आपल्याला पाहायचं आहे. कारण शुद्ध झालेल्या अंतःकरणाला शुद्ध परमात्म तत्वाची ओळख होऊ शकते. अशुद्ध पाणी जे आहे ते त्या शुद्ध परमात्म्यापर्यंत म्हणजे अशुद्ध चित्त शुद्ध परमात्म्यापर्यंत पोहोचू शकत नाही. उदाहरण आहे आपल्या समोर, पाण्यामध्ये जर आपल्याला पाणी मिसळायचं असेल तर ते अत्यंत शुद्ध स्वच्छ असावं लागतं. आता तेलाची धार पाण्यात टाकल्यानंतर त्याचा तवंग त्या ठिकाणी राहतोच. ते तेल द्रवरूप जरी असला तरी पाण्यामध्ये ते पूर्णपणे मिसळून जाऊ शकत नाही. तूप जरी पाण्यामध्ये टाकलं तरी ते त्याचा वेगळेपणाने शिल्लक त्या ठिकाणी राहतच. आता तूपही द्रव पदार्थ आहे, तेलही द्रव पदार्थ आहे, पण पाण्यामध्ये ते पूर्णपणे मिसळून जाऊ शकत नाही. पण शुद्ध स्वच्छ असलेलं पाणी मात्र त्या पाण्यामध्ये लगेच एकरूप होऊ शकतं. आणि म्हणून शुद्ध परमात्म्याला गवसणी घालताना निघणाऱ्या साधकांचं चित्त सुद्धा अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. आणि हे शुद्ध चित्त केव्हा होऊ शकतं तर कोणाही विषयी अंतःकरणामध्ये द्वेष नाही, तिरस्कार नाही, मत्सर नाही, विकाररहित अंतःकरण हे शुद्ध झाल्याचं लक्षण आहे. म्हणून आमच्या ठिकाणी
आम्ही शुद्ध होत आहोत की नाही हे तपासायचं असेल तर काय करावं लागेल, तर माझे विकार जे आहे ते कमी होत आहेत की नाही हे मला तपासायचं आहे आणि ह्या मंत्राच्या साहाय्याने ते कमी कमी झाले पाहिजे, म्हणून माझ्या अंतःकरणावर सुद्धा मी लक्ष ठेवलं पाहिजे. दुसरं सांगितलेलं आहे चित्ताचं स्थैर्य. निर्गुण निराकार परमात्म्याच्या अनुभवासाठी चंचल चित्त जे आहे ते अजिबात उपयोगाचं नाही. कारण चंचल चित्तामध्ये निर्गुण निराकार परमात्म्याचं जे स्वरूप सांगण्यासाठी तत्वज्ञानाची मांडणी केली जाते, ते तत्वज्ञान सुद्धा अंतःकरण जर धारण करून ठेवू शकत नसेल तर आम्ही पुढे कसं काय जाणार आहोत. आणि म्हणून चित्ताची शांती, चित्ताचं स्थैर्य, चित्ताची एकाग्रता या गोष्टीची सुद्धा आम्हाला पूर्व कमाई करावी लागते आणि मंत्र जपानी तेही होऊ शकतं. एका केशी राजे सकळ सिद्धी, की तुम्ही त्याचं मनापासून नाम घ्या की तुम्हाला सर्व तऱ्हेच्या सिद्धी प्राप्त होऊ शकतात. आता त्या ठिकाणी सिद्धी कुठली प्राप्त करायची आहे, तर चित्त शुद्धी, चित्त शांती ह्याच गोष्टी तुम्हाला आम्हाला काय करायच्या आहेत तर प्राप्त करून घ्यायच्या आहे. आणि असं चित्त शुद्ध शांत झाल्यानंतर त्याला एकाग्र होण्याची अखंड सवय लागल्यानंतर त्या चित्ताला काय होऊ शकतं तर सगुण साक्षात्कार होऊ शकतो. म्हणजे जप करता करता आम्हाला ह्या 3 टप्प्यांनी पुढे पुढे जायचं आहे. एक आहे चित्त अत्यंत शुद्ध म्हणजे विकार रहित करायचं आहे. दुसरं आहे चित्त शांत म्हणजे अशांत चित्ताला कधीही परमात्म्याचा अनुभव येऊ शकत नाही. मग चित्त कशामुळे शांत होतं तर नामोपासनेमुळे ते शांत होऊ शकतं. म्हणून मंत्राचा जप करत असताना आमच्या चित्ताला शांती तृप्ती या गोष्टी प्राप्त होत आहेत की नाही, का अजूनही आमचं चित्त अशांत आहे ते तुम्ही आम्ही तपासलं पाहिजे. आणि मग ते शुद्ध आणि शांत चित्तानी केलेला मंत्राचा जप जो आहे तो एकाग्र चित्तानी केलेला असल्यामुळे आमचं मन जे आहे ते पूर्णपणे भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप व्हायला तयार होतं. आणि अशा ठिकाणी मग भावबळे आकळे ह्या पद्धतीने सगुण साक्षात्काराची जी व्यवस्था आहे ती या मंत्रजपातून तुमच्या आमच्या ठिकाणी होऊ शकते. आता कुठल्याही मंत्राचा ज्या वेळेला आपण जप करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये 1-2 गोष्टी अजून महत्वाच्या आहेत. आणि त्या कुठल्या आहेत तर मंत्र जपामध्ये उच्चाराला अत्यंत महत्व आहे आणि म्हणून त्या मंत्राचा शुद्ध आणि स्वच्छ उच्चार करण्याची सवय तुम्ही आम्ही लावून घेतली पाहिजे. त्यानंतर नादाला सुद्धा खूप महत्व आहे. एखादं मंत्र नुसतंच यंत्रवत न म्हणता जर चालीमध्ये आपण म्हणण्याचा प्रयत्न केला तर संगीतमय तो मंत्र होऊन गेला की त्यामध्ये मनाचा लय होणे हे सहजच आपल्याला साधता येतं. मन जे आहे ते त्यामध्ये तल्लीन करता येतं आणि म्हणून नादाला सुद्धा त्याचं अतिशय महत्व आहे. स्पष्ट उच्चार, त्याचा नाद आणि ह्या गोष्टी जर मनापासून आम्ही केलेल्या असतील तर त्या मंत्रजपाच्या माध्यमातून मन त्याच्याशी एकरूप झाल्यानंतर सगुण साक्षात्कार जो आहे तो तुम्हाला आम्हाला नक्की होऊ शकतो. म्हणून मंत्र कशासाठी जपायचा आहे, कसा जपायचा आहे आणि तो जपत असताना मला नेमकं काय साधायचं आहे या सर्व गोष्टी समजून घेतल्या की आमची मंत्र जपाची जी पूर्वतयारी आहे ती होऊन जाते. आता हा जो ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षरी मंत्र आहे आणि त्याच्यामध्ये 4 अर्थपूर्ण असे पद आलेले आहेत. ते सर्व पद, त्याचा वाच्यार्थ लक्षार्थ या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आणि त्याच्यावर सतत मनन चिंतन केल्यानंतर, आता मनन करायचं म्हणजे तरी नेमकं काय करायचं आहे तर मननाची व्याख्या आपल्या समोर ठेवलेली आहे की साधक बाधक विचाराला मनन असं म्हणतात. जे परमात्मा प्राप्तीसाठी साधक विचार आहेत ते अंतःकरणाने धारण करून ठेवायचे आणि परमार्थाला विरोध करणारे बाध करणारे असे जे विचार आहेत ते मात्र चित्तात. ही युक्ती ज्याला साधते त्याला मनन जे आहे ते अत्यंत व्यवस्थित करता येतं. आणि असं मनन केल्यानंतर समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला म्हणतात की मननशील अंतःकरणापाशी भगवंत राहे अहर्निशी, की ज्याचं अंतःकरण मननशील आहे
जो एन केन प्रकाराने सतत आपलं मन जे आहे ते भगवत चरणाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याजवळ भगवंत अखंड त्याला काय करतो तर आहे असा दृढ विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण होतो. तेथे माझी हरी वृत्ती राहो असं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात की ह्या जगतामध्ये अनेक तऱ्हेने आमच्या वृत्ती पाहण्याची व्यवस्था झालेली आहे, पण साधकाला मात्र वृत्ती पांगू न देता ती एकत्र करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग ती एकत्र करण्याचा आणि एकाच दिशेने वळवण्याचा जो प्रयत्न आहे त्याला साधना असं म्हणतात. आणि अशी साधना करता करता आम्हाला त्या भगवत तत्वाशी पूर्णपणे एकरूप होऊन जाता येतं. म्हणून या 4 पदांचा जो अर्थ आहे तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करू. आता सुरुवात ओम पासून झालेली आहे, म्हणजे मंत्राची सुरुवात ओंकारापासून झालेली आहे. आता सुरुवातीलाच ओम नमो असे 2 पद आलेले आहेत आणि नमो या शब्दाने वस्तू निर्देश रूप मंगल केलेला आहे. सुरुवातीलाच आपण म्हटलं की मंत्र जपाच्या साह्याने आम्हाला कुठपर्यंत पोहोचायचं आहे तर निर्गुण निराकार परमात्म्याशी ऐक्य साधायचं आहे. आता निर्गुण निराकार जो परमात्मा आहे तो एकाएकी चित्ताला पूर्णपणे कळणे शक्य नाही आणि तो आकाररहित असल्यामुळे त्याला आम्ही नमस्कार सुद्धा करू शकत नाही. मग नमस्कार तरी त्याला करायचा आहे पण करू तर शकत नाही. असं ज्या वेळेला होतं त्यावेळेला युक्तीने त्याला नमस्कार करण्याची कला जी आहे ती या मंत्राच्या माध्यमातून आमच्या समोर ठेवलेली आहे की जरी त्याचं रूप आपल्याला दिसत नसलं तरी सुद्धा ओंकार हे जणू काही त्याचंच रूप आहे आणि ओंकाराचा उच्चार ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला तो ओंकार जो आहे तो सगुण निर्गुण वाचक असा उभयरूप हा ओंकार आहे. म्हणून त्या उभयवाचक पदाला काय केलेलं आहे तर नमस्कार करायला आहे. म्हणजे ओंकाराचा उच्चार करून तुम्हाला आम्हाला या ठिकाणी भगवंताचे जे 2 रूप इथं केलेलं आहे. नमो या शब्दाने नमस्क्रिया रूप मंगल केलेलं आहे आणि ओम या पदाने निर्गुण निराकार आणि सगुण साकार असणाऱ्या परमात्म्याकडे काय केलेलं आहे तर निर्देश केलेला आहे. सगुण रूप आणि निर्गुण रूप आहे आणि अशा त्या पदाला मनोभावे भावबळे नमस्कार इथं केलेला आहे. आता सगुण निर्गुण उभयवाचक हा जो ओंकार आहे त्याची उत्पत्ती म्हणजे त्याची सुरुवात कशी आणि केव्हा झालेली आहे तर ब्रह्मदेवाच्या कंठाचा भेद करून अथ आणि ओम असे 2 शब्द जे आहेत अत्यंत महत्वाचे ते त्या ठिकाणी ब्रह्मदेवाच्या कंठाचा भेद करून बाहेर पडलेले आहेत असं म्हणतात. म्हणजे निर्गुण निराकार परमात्म्याने सृष्टी निर्मितीपूर्वी ज्या वेळेला ब्रह्मदेवानी तप केलेलं आहे आणि त्या भगवंताला साध घातलेली आहे त्यावेळेला भगवंतानी ओंकार शब्दानी त्याला काय केलेली आहे तर साथ दिलेली आहे आणि म्हणून कंठाचा भेद करून ही बाहेर पडलेली आहे. कारण भगवंत जो आहे तो बाहेर नसून आतमध्येच आहे हे पण या ठिकाणी आपल्या समोर दाखवलेलं आहे. आणि हा ओंकार कसा आहे तर अत्यंत शुभ आणि मंगल आहे. जो त्याचा उच्चार करेल जो त्याचा मनापासून जप करेल त्याला शुभाची आणि मंगलाची प्राप्ती होऊन जाईल. अगदी सुरुवातीला आद्य ध्वनी म्हणून जे शब्द बाहेर पडलेले आहेत ते ओंकार रूपाने बाहेर पडलेले आहे. हा ओंकार कसा आहे तर सार्वभौम ध्वनी आहे. या ध्वनीमध्ये बाकीचे सर्व ध्वनी जे आहेत ते कसे आहेत तर सामावलेले आहेत आणि म्हणून ह्या ओंकाराला शब्द ब्रह्म असं सुद्धा म्हटलं जातं. आता ओम हे परमात्म्याचे प्रतीक पण आहे आणि नाम पण आहे. निर्गुण निराकाराचं प्रतीक आहे आणि वैदिक असं ते नाम सुद्धा आहे. दोन्हीचाही दर्जा त्याला आहे आणि म्हणून परमात्मा उपासनेचे श्रेष्ठ असे साधन जर कुठले आहे तर ते ओंकाराचा जप आणि तोही समजून उमजून केला तर तेच आम्हाला साध्यापर्यंत घेऊन जाणार आहे. एतत् आलंबनम श्रेष्ठ असं कठोपनिषदामध्ये या ओंकाराचं वर्णन केलेलं आहे की हे अतिशय सुंदर असं आलंबन आहे की ज्या आलंबनाच्या आधाराने आम्ही सगुण आणि निर्गुण असणाऱ्या परमात्म्यापर्यंत नक्की पोहोचू शकतो असं ते श्रेष्ठ असं आलंबन आहे. आता या ओंकाराविषयी
आपल्या समोर उपनिषदांनी जी काही मांडणी केलेली आहे त्यामध्ये त्या ओंकाराचं महत्व सांगताना की सर्व भूतांचा रस म्हणजे पृथ्वी आहे असं म्हटलेलं आहे. आता सर्व भूतांचा रस म्हणजे पृथ्वी, ते कसं काय आहे? तर आता आपल्या समोर सोन्याचे अलंकार खूप आहेत. आपण जर गेलो PNG कडे तर आपल्याला लक्षात येतं की तिथं अनेक अलंकार आहेत, पण ते सगळे अलंकार ज्या वेळेला खरे आहेत खोटे आहेत, त्यात किती भेसळ आहे हे जर पाहायचं असेल तर अग्नितत्वामध्ये घातलं जातं आणि त्यावेळेला त्या सर्व अलंकाराचा मिळून एकच सोन्याचा रस तयार होतो. तसं सर्व भूत जी तुम्हाला आम्हाला म्हणजे जीवसृष्टीतले जेवढे काही जीव तुम्हाला आम्हाला दिसतात ते सगळे जीव जे आहे ते कुठल्या रसातून आलेले आहेत? तर पृथ्वीमधल्या रसातून ते प्राप्त उत्पत्तीला आलेले आहेत. म्हणून सर्व भूतांचा जर रस केला म्हणजे त्यांना वितळवलं, सर्व भूतांना वितळवलं तर त्याचा पृथ्वी नामक एकच रस त्या ठिकाणी उरतो. आता या पृथ्वीचा रस काय आहे म्हणजे पृथ्वीचं मूळ काय आहे तर आप आहे. आपाचा रस काय आहे तर औषधी आहे. औषधीचा रस काय आहे तर पुरुष आहे आणि पुरुषाचा रस काय आहे तर वाक आहे. आणि वाकचा रस म्हणजे ऋग म्हणजे ऋग्वेदादी मंत्र हे त्या वाणीद्वारे उच्चारले जातात म्हणून त्याला वाकचा रस असं म्हटलेलं आहे. आणि या ऋगचा रस काय आहे तर ते सामगायनाद्वारे आपल्यापर्यंत पोहोचतात म्हणून त्याचा रस साम आहे. आणि सामाचा रस परत वाक आहे, कारण वाणीद्वारेच ते गायन केलं जातं म्हणून त्याचाही रस वाकच आहे. आणि वाकचा रस काय आहे तर ओम आहे. म्हणून ओम हा सर्वांचा रस असल्याने परमरस आहे. रसो वै सहा असं जसं भगवंताला म्हणतात तसं जेवढे म्हणून शब्द आता आपल्या समोर भाषा आहे, भाषेच्या कशाच्या माध्यमातून व्यक्त होते तर वाणीच्या माध्यमातून. मग त्या भाषेच्या मागे काय आहे तर शब्द आहेत. ते शब्द कुठून तयार झालेले आहेत तर पहिलं आद्य अक्षर जे ओम आहे त्या ओम मधूनच सर्व अक्षरांची निर्मिती झालेली आहे. म्हणून सर्व अक्षरांचा जर रस केला तर तो रस ओंकार रूपच आहे असं या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून ओमच्या उपासनेने उपासकाचे सर्व काम पूर्ण होतात. आता जरा कॅच असणार हे वाक्य आहे की सर्व काम पूर्ण करण्यासाठी ओंकाराचा उच्चार करायचा आहे का माझ्या चित्तातल्या कामनांना पूर्ण विराम द्यावा म्हणून ओंकाराचा जप मला करायचा आहे. अस्सल साधकाने एकदाच आतमध्ये याचा निर्णय करून घ्यायचा की कामना पूर्तीसाठी माझं काही चाललेलं आहे का कामनांनाच पूर्ण विराम मिळावा म्हणून मला हा जप करायचा आहे. तर आपल्याला सगळ्यांना लक्षात घ्यायचं आहे की पुरुषोत्तमाची प्राप्ती जर मला करून घ्यायची असेल तर कामनांना पूर्ण विराम देणे हेच त्या ठिकाणी योग्य आहे. आणि असं वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय त्या पुरुषोत्तमाची प्राप्ती होऊ शकत नाही. आपल्या समोर गुलाबराव महाराज जे अंध होते त्यांचा एक सुंदर अभंग आहे. त्यजुनी काम आज श्याम दृष्टी पाहिला. सर्व कामांचा त्याग केल्यानंतर माझ्या दृष्टीला श्याम पडलेला आहे. आणि तो श्याम कसा पडलेला आहे तर जेथे जाई तेथे की जिथं माझी नजर जाईल त्या ठिकाणी तो आहे असं माझ्या आता लक्षात येतंय. मग ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मग सगळ्या संतांना ज्या वेळेला या भगवंताची प्राप्ती झालेली आहे त्यावेळेला सगळ्या कामवासना चित्तात ठेवल्यावर त्यांना प्राप्ती झालेली आहे का सर्व कामवासनांचा त्याग केल्यावर प्राप्ती झालेली आहे. आता या छोट्या छोट्या कामजीवनामध्ये सुद्धा सुखाचा अनुभव आहे, पण ते सुख जे आहे ते अनित्य आहे. ते सुख जे आहे ते इतरांवर अवलंबून असलेलं आहे. आणि जितकं इतरांवर अवलंबून सुख आम्ही भोगण्याचा प्रयत्न करू तितका दुःखाचा अनुभव सुद्धा सातत्याने येतो. कारण जितकं लोकांवर अवलंबून तितका दुःखाचा प्रसंग जो आहे तो जास्ती आहे. आणि म्हणून कामनांचा त्याग केल्याशिवाय भगवंताची, श्रीकृष्णाची, श्रीरामाची, पुरुषोत्तमाची भेट होणे कदापिही शक्य नाही.
आणि म्हणून इथं जे सांगितलंय आपल्याला की ओमच्या उपासनाने उपासकाचे सर्व काम पूर्ण होतात। या ठिकाणी सर्व काम म्हणजे सर्व कामनांना त्याच्या ठिकाणी पूर्णविराम मिळतो। सुरुवातीला सर्व कामनांना पूर्ण विराम देण्याचा तो प्रयत्न करतो आणि असा प्रयत्न जो मनापासून करतो त्याला भगवंताची सुद्धा व्यवस्थित अशी साथ मिळते। मग बाकीच्यांना मिळत नाही का? बाकीच्यांनाही ती साथ द्यायला भगवंत तयारच आहे, पण जोपर्यंत मनामध्ये कामनांचा धुमाकूळ चाललेला आहे तोपर्यंत त्या भगवंताकडे आमचं लक्ष सुद्धा जात नाही। पण जो वैराग्यशील आहे, विवेकशील आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये मात्र हा भगवंत पूर्णपणे प्रगट होऊन राहतो। अत्यंत ओम हा जो उच्चार आहे किंवा ओम हे जे पद आहे ते कसं आहे तर अत्यंत समृद्धीने युक्त आणि गुणवान असणारं असं हे परमेश्वराचं एक वैदिक नाम आहे। आणि म्हणून कुठल्याही वैदिक वेदविहित कर्मामध्ये सुरुवात जर कुठून होत असेल तर ओम या अक्षराने सर्व मंत्र जे आहेत ते प्रवृत्त झालेले आहेत हे आपल्या लक्षात येतं। परमपूज्य डॉक्टर काका मांडुक्य उपनिषदामध्ये या ओंकाराविषयी 2 ओवे आपल्या समोर ठेवतात की ओंकाराचे नि शब्दे ते ब्रह्मची माझी कोंदे नाम नामीचे अभेदे एक रूप। की तो ओंकार समजून घेऊन आम्ही जर त्याचा जप केलेला असेल तर ते वैदिक नाम घेता घेता नामीशी ऐक्य पावता येतं। आणि नामी म्हणजे काय तर ब्रह्म नावाचं जे तत्व आहे ते प्रत्येक नामाचा नामी आहे। ओंकाराचे नि अक्षरे परब्रह्म दिसे जे खरे की इंद्रिया ज्ञानाधारे कदा न कळे। की जे 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने आकलनात येऊ शकत नाही। आता 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने दृश्य जगतातल्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान तुम्ही आम्ही करून घेऊ शकतो, परंतु ब्रह्म नावाचं जे तत्व आहे, निर्गुण निराकार नावाचं जे तत्व आहे त्याचं ज्ञान मात्र या 5 ज्ञानेंद्रियांच्या साह्याने कदापि होणे शक्य नाही। कारण मुळातच ही ज्ञानेंद्रिये जी निर्माण केलेली आहेत ती भगवंतानी परांचिखानी व्यतृणच स्वयंभू ती बहिर्मुख अशी करून ठेवलेली आहेत। त्यामुळे बाहेरचा भोग घेण्यासाठी, ज्ञान करून घेण्यासाठी या इंद्रियांचा नक्कीच उपयोग आहे, परंतु परमात्मा तत्वाचा शोध घेण्यासाठी मात्र या 5 ज्ञानेंद्रियांना शांत करावं लागतं, स्वस्थ करावं लागतं, निमूटपणे काही काळ बसायला त्या ठिकाणी त्यांना सवय लावावी लागते। त्यावेळेला आतच व्यापून असणाऱ्या त्या परमात्म्याचं दर्शन तुम्हाला आम्हाला होऊ शकतं। म्हणून ओंकाराच्या जपाच्या साह्याने चित्ताला अशी सूक्ष्मता प्राप्त झाल्यानंतर जे इंद्रियाद्वारे ज्ञान होऊ शकत नाही असं अतिंद्रिय असणाऱ्या त्या परमात्म्याचं ज्ञान मात्र चित्ताला एकाग्रता प्राप्त झाल्यानंतर नक्कीच होऊ शकतं। मग ओंकार जपाच्या साह्याने अशी एकाग्रता प्राप्त करण्याचा प्रयत्न जो आहे तो तुमच्या आमच्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे। अव्यक्त आणि निराकार असणाऱ्या ब्रह्माची ओळख करून देणारं ओम हे पद आहे। कारण ब्रह्म नामाचं तत्व निर्गुण निराकार आहे आणि त्याची ओळख करून देण्यासाठी सगुण साकार रूपात ओंकार हा शब्द आपल्या समोर काय झालेला आहे तर प्रगट झालेला आहे। आणि म्हणून ओम या अक्षराची काय आहे तर योजना आहे। ओम हे वैदिक नाम आहे, पुरातन नाम आहे आणि त्याच ओंकार नामाच्या पद्धतीने सगळ्या संतांनी आपल्या समोर श्रीरामाचं नाम, कृष्णाचं नाम, दत्तात्रयाचं नाम हे अजून सोप्या पद्धतीने आपल्या समोर ते पौराणिक नाम ठेवलेले आहेत। आता या ओंकाराच्या ज्या मात्रा आहेत त्याचप्रमाणे आत्म्याचे ते पाद सुद्धा होत असं म्हटलेलं आहे। ओंकाराच्या किती मात्रा आहेत तर अ, उ, म या ओंकाराच्या 3 मात्रा आहेत। आता ओंकाराचा पूर्ण त्या पद्धतीचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी आज करायचा नाही, कारण पुढचे 3 पद आहेत ते सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करायचा आहे। मग आता अ, उ, म या ज्या ओंकाराच्या 3 मात्रा आहेत त्याप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती याला आत्म्याचे 3 पाद असं म्हटलेलं आहे। अ, उ, म अर्धचंद्र आणि वर असलेला अनुस्वार एवढं सगळं एकत्र आल्यानंतर जसा ओंकार शब्द पूर्ण होतो त्याप्रमाणे जागृती, स्वप्न, सुषुप्ती
आणि तुर्य अवस्था, या ज्या जीवाच्या ठिकाणच्या 4 अवस्था आहे त्यांच्यामध्ये व्यापून असणाऱ्या चैतन्याचं ज्या वेळेला आम्हाला शोध लागतो त्यावेळेला त्या अवस्था पूर्ण होतात, म्हणजे आम्ही अवस्थातीत होऊन राहतो. आता ह्या अवस्था ज्या आहेत त्या तुमच्या आमच्या अनुभवाच्या आहेत आणि जे आमच्या अनुभवाचं आहे त्याचा अनुभव कशाच्या सत्तेवर येत चाललेला आहे ह्याचा जर आम्ही आतमध्ये शोध घ्यायला सुरुवात केली तर एका चैतन्याशिवाय कुठलाही अनुभव तुम्हाला आम्हाला येऊ शकत नाही. चैतन्याच्या सत्तेवर जागृतीचा अनुभव आहे, चैतन्याच्या सत्तेवर स्वप्नाचा अनुभव आहे, चैतन्याच्या सत्तेवरच गाढ झोपेचा अनुभव आहे आणि चैतन्याच्या सत्तेवरच ब्रह्म म्हणजे काय, माया म्हणजे काय इत्यादी गोष्टीचं बुद्धीला होणारं ज्ञान सुद्धा चैतन्याच्या सत्तेवरच आहे. आणि असं जे चैतन्य आहे ते तुमचं आमचं काय आहे तर मूळ स्वरूप आहे. मग या 3 अवस्थामध्ये रंगत आणि रमत राहतो आणि या 3 अवस्था भोगता भोगता जो जातो तो अपूर्ण राहतो. मुद्दा काय आहे या ठिकाणी की तो अपूर्ण राहतो आणि या 3 अवस्थांच्या मागे असणारं जे चैतन्य नावाचं तत्व आहे त्या तत्वाला जो शोधून काढतो आणि त्याच्याशी जीवन जगत असतानाच एकरूप होतो तो मात्र पूर्ण होऊन जातो. आणि अशी पूर्णता प्राप्त करण्यासाठी या मंत्राचा जप जो आहे तो तुम्हाला आम्हाला करायचा आहे. आता मात्रारहित ओम हे तुरीय आत्म्याचं स्वरूप आहे असं म्हटलेलं आहे. आता नाम जे आहे कुठलंही नाम सगुण आणि निर्गुणाची ओळख करून देणारे असते, त्याप्रमाणे ओंकार हे सुद्धा आपल्याला सगुण आणि निर्गुणाची ओळख करून देणार आहे. यातल्या 3 मात्रा ज्या आहेत त्या स्पष्टपणे आपल्याला दिसतात अ उ म च्या, पण वरचा अर्धचंद्रन त्याच्या आत असणारं जे टिंब आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे. मग सूक्ष्म गोष्ट जाणायची असेल तर अंतःकरण वृत्तीला सुद्धा सूक्ष्मतेचा वेध घेणारी अशी आपल्याला तयार करावी लागेल. कारण सुरीला धार असल्याशिवाय काहीच कापता येत नाही, तसं बुद्धीला धार आल्याशिवाय सूक्ष्म असणाऱ्या परमात्म्याची ओळख सुद्धा होऊ शकत नाही. मग आपलं प्राप्तव्य काय आहे तर निर्गुण निराकार परब्रह्म आणि सगुण साक्षात्कार हे प्राप्तव्य आपल्या समोर ठेवलेलं आहे. म्हणून ओम हे अक्षर जे आहे ते ध्येय सूचक आहे. आपलं ध्येय काय आहे ते समजून सांगणार आहे. म्हणून त्याचा उच्चार करणं, मनापासून करणं हे जपधारकाचं सुद्धा काय ठरतं तर कर्तव्य ठरून जातं. आणि असा सर्वार्थाने परिपूर्ण असणाऱ्या ओमचा इथं या ठिकाणी निर्देश करून वस्तू निर्देश रूप मंगल जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे. ओमला एकाक्षर ब्रह्म असं सुद्धा म्हणतात, असं आपण सुरुवातीला पाहिलेलं आहे. आणि त्रिमात्र ओंकाराने सोपाधिक चैतन्याचा बोध होतो. अ उ म या 3 मात्रा त्यांचा वेगळा वेगळा केलेला जप, त्यानंतर त्यापासून मिळालेली फळं याप्रमाणे उपाधीत असणाऱ्या चैतन्याचा बोध होऊ शकतो. परंतु उपाधींचाही निराश केल्यानंतर मात्र निरुपाधिक असणाऱ्या चैतन्याशी तुम्हाला आम्हाला ऐक्य साधता येतं. म्हणून देहाच्या निरासे पाविजेत्या ठाया, 4ही देहांचा निराश केल्यानंतर 4ही अवस्थांचा निराश केल्यानंतर मग तुम्हाला आम्हाला आपल्या स्वरूपापर्यंत पोहोचता येतं. आणि अशा या ओंकाराचा काय केलेला आहे तर निर्देश केलेला आहे. आता नमो या शब्दाने नमस्क्रिया रूप मंगल केलेलं आहे. ओम या शब्दाने किंवा ओम या पदाने ज्याप्रमाणे वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे तसं नमो या शब्दाने नमस्क्रिया रूप मंगल केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही गोष्टीला, चांगल्या कामाला सुरुवात करताना जसं आधी थोरा मोठ्यांना नमस्कार करावा, देवाला नमस्कार करावा आणि मगच त्या कार्याला सुरुवात करावी असं म्हणतात, तसं या ठिकाणी सुद्धा जपापूर्वी नमस्कार केलेला आहे. कोणाला केलेला आहे तो ओम चा निर्देश करून वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे. नंतर नमो शब्द आलेला आहे आणि नंतर ओम नमो भगवते वासुदेवाय, म्हणजे भगवते वासुदेवाय या 2 पदांनी
सगुण साकाराचा उल्लेख आहे आणि ओम या पदानी सगुण निर्गुण दोघांचाही उल्लेख आहे आणि अशा त्यांना काय केलेलं आहे तर नमो या शब्दानी नमस्क्रिया रूप मंगल केलेलं आहे, म्हणजे नमस्कार केलेला आहे. वास्तविक पाहता निर्गुण निराकार परब्रह्माला नमस्कार करता येत नाही. तसंच सद्गुरूंचं जे मूळ स्वरूप आहे तेही ब्रह्मरूपच आहेत, म्हणून त्यांना सुद्धा खरा नमस्कार करता येत नाही. आणि म्हणून समर्थ म्हणतात की मायेच्या बळे काय करेल तर स्तवनही करेल तुमचं, कशाच्या द्वारे, कारण नुसत्या शब्दाने तुमच्या मूळ स्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. पण ती माया तुमच्याच सत्तेवर कार्य करत असल्यामुळे तिला संवादी तऱ्हेने तिचा उपयोग करून तुमची मी स्तुतीही करतो आणि तुम्हाला नमस्कार सुद्धा करतो. त्याचप्रमाणे नमस्कार जरी आपल्याला हाताने करता येत नसला तरी भावबळे ओंकाराचा उच्चार करून त्याचं स्मरण केलेलं आहे आणि स्मरण रूप नमस्कार असा जो आहे तो त्याला केलेला आहे. आणि पुढे भगवते वासुदेवाय या शब्दांनी मात्र सोपाधिक ब्रह्म म्हणजेच मायेचा अंगीकार करून माया विशिष्ट साभास चेतन असं जे ईश्वर रूप आहे भगवंताचं त्याला नमस्कार केलेला आहे. आणि वासुदेवाय या शब्दानी सगुण साकार पूर्ण अवतार घेऊन आलेल्या त्या श्रीकृष्णाला या ठिकाणी नमस्कार केलेला आहे. म्हणजे निर्गुण निराकार, त्यानंतर सगुण निराकार आणि सगुण साकार अशा तीन परमेश्वराच्या रूपाला, आता खरोखरी परमेश्वर तीन रूपाचा आहे का, मुळात तो एकच आहे, पण आपली हळूहळू समजूत घालत आपल्याला त्या निर्गुण निराकारापर्यंत पोहोचवण्यासाठी अशा खाणाखुणा आपल्याला दाखवत तिथपर्यंत या मंत्राच्या साह्याने घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग सोपाधिक ब्रह्मालाही नमस्कार केला म्हणजे ईश्वराला नमस्कार केलेला आहे. आता हा ईश्वर म्हणजे नेमकं काय आहे, भग शब्दाने आपल्या समोर काय या ठिकाणी मांडणी केलेली आहे तर भगवते या शब्दाने ईश्वर स्वरूपाचं वर्णन इथं केलेलं आहे. हा ईश्वर कसा आहे तर सर्व कर्ता आहे. कर्ता करविता कोण आहे आपल्या समोर मांडणी आहे की जीव जरी करताना इंद्रियाद्वारे काही करताना दिसत असला तरी सुद्धा करविता आतमध्ये कोण आहे तर भगवंत आहे. त्याच्या सत्तेशिवाय जर वाळलेलं झाडाचं पानही जर हलत नाही तर आमच्या इंद्रियांची जी हालचाल चाललेली आहे ती कोणाच्या सत्तेवर चाललेली आहे तर त्याच्या सत्तेवर चाललेली आहे. म्हणून सर्व कर्ता आहे, सर्व फलदाता आहे. कुठल्याही गोष्टीसाठी जीवाने कितीही प्रयत्न केलेले असले तरी प्रारब्धाचं नियमन करून तो आम्हाला त्याचे फळ देत असतो. म्हणून सर्व फलदाता आहे, सर्वज्ञ आहे. आता भगवंत सर्वज्ञ आहे म्हणजे किंवा गुरु सर्वज्ञ आहेत म्हणजे सगळ्यांच्या मनातलं आतलं जाणतात असं एक समजून आम्ही काहीतरी व्यवहाराला सुरुवात करत असतो. पण इथं सर्वज्ञ आहे म्हणजे सर्वांच्या आतमध्ये तेच व्यापून राहिलेले असल्यामुळे आणि स्वरूपाने ते ज्ञानघन असल्यामुळे ते सर्वज्ञ आहेत. मग आम्ही सुद्धा त्यांच्याकडनं अशी अपेक्षा करू नये की काही न बोलता त्यांना आपोआप कळेल, ह्या पद्धतीचं काही न करता संवाद साधण्याचा प्रयत्न करावा. नंतर कर्माध्यक्ष, त्याच्या अध्यक्षतेखाली आमचे सगळे कर्म चाललेले आहेत असं कायमचं लक्षात ठेवावं. म्हणजे अहंकाराचं भूत जे आहे, कर्तृत्वाचं अहंकाराचं जे भूत आहे ते आमच्या मानगुटीवर बसणार नाही. सर्व शक्तिमान आहे. आता डोळ्याला पाहण्याची शक्ती, नाकाला सुगंध घेण्याची शक्ती, कानाला शब्द ऐकण्याची शक्ती, वाणीला बोलण्याची शक्ती, या सगळ्या शक्ती आमच्या आहेत का त्याच्या आहेत हो? विचार केला तर एकाच परमात्म्याच्या भगवंताच्या त्या सर्व शक्ती आहेत आणि त्या शक्ती माझ्यामध्ये पूर्णपणे कार्यरत आहेत. कारण प्रत्येक इंद्रियाची एक एक देवता आपल्या समोर मांडून ठेवलेली आहे. डोळ्याची देवता कोण आहे तर सूर्य आहे असं सांगितलेलं आहे. मग सूर्य देवतेची शक्ती मला काय करते तर पाहण्यासाठी उपयोगाला येते. आणि म्हणून सर्व शक्तिमान कोण आहे तर तो भगवंतच आहे. त्याच्याजवळ काय सामर्थ्य आहे तर जगताची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तिन्ही करण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी आहे. पण आम्हाला त्याची उत्पत्ती आवडते, स्थिती आवडते, पण लय आवडत नाही.
आता पहा, त्या कोरोनामुळे किती जणांचा लय होतोय, तो आम्हाला आवडत नाहीये. मग आम्ही भगवंताला प्रार्थना काय करतो, कोरोनाचाच लय होऊ दे. पण आता कोरोनाचा लय झाला तर आम्हाला आनंदच आहे की नाही. मग लयामध्ये सुद्धा आनंद आहे, हे आपण सारखं लक्षात घेतलं पाहिजे. नंतर प्रशासन करण्याचं काम त्याचं आहे. तोच सगळ्या जगाची काय करतो आहे, तर व्यवस्था करतो आहे. जीव नियम्य आहे आणि भगवंत जो आहे तो नियामक आहे असं म्हटलेलं आहे. या संपूर्ण जगताचा शासन करता तोच आहे. आणि असा जो शासन करता आहे त्याला नेहमी काय करावं, तर त्याला नेहमी वंदन करावं, त्याचं नेहमी स्मरण करावं. आता भगवंतांनी काही नियम करूनच ठेवलेले आहेत. त्या नियमाच्या बाहेर जाऊन तुम्हाला आम्हाला काहीही कितीही प्रयत्न केला तरी करता येत नाही. त्याचा एकच साधा नियम आपण पाहूया की जन्मलेलं पोर जे आहे ते हळूहळू वार्धक्याकडे जातच. हा नियमच आहे. जो जो जन्माला आला त्याला काय आहे, जन्म जरा मरण हा त्याचा नियम आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला काही करता येत नाही. कितीही आम्ही ब्युटी पार्लर मध्ये गेलो तरी आमचं तारुण्य टिकवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी ते कायमचं टिकत नाही. तर वार्धक्याकडे आमचं काय, प्रत्येक वाढदिवस आम्हाला वार्धक्याकडे घेऊन जाणारा आहे. हे वाढदिवस करताना माझ्या लक्षात असेल तर मी काहीतरी करायला काय होईल, तर सावध होईल की नाही आता घट दिवस जवळ आलेला आहे, आता काहीतरी मी वेगळं केलं पाहिजे असं आमच्या लक्षात यायला हरकत नाही. आता त्याचा नियम अजून कसा आहे, आता पाणी नावाची एक गोष्ट त्या भगवंतानी आप नावाचं एक तत्व तयार करून ठेवलेलं आहे. आता शेतकरी ज्या वेळेला शेतामध्ये अनेक प्रकारचं पीक घेतात त्यावेळेला पाण्याशिवाय त्यांचं पोषण होत नाही. मग शेतकरी काय करतो, पाट करतो, त्यानंतर प्रत्येक झाडाला एक एक आळं तयार करतो आणि सगळ्याला पाणी घालण्याचा काय करतो, तो प्रयत्न करतो. मग आता पाणी जे आहे ते पाणी प्रत्येक पाटामधून त्या आळ्यापर्यंत जातं. पण जिथं मिरचीचं झाड आहे तिथं त्या पाण्यापासून तिखट रस तयार होतो. जिथं उसाचं झाड लावलेलं आहे, उसाची लागवड केलेली आहे, तिथं ते पाणी गोड स्वरूपाला प्राप्त होतं. हे जे नियम आहेत ते कोणाचे आहेत, आमचे आहेत का त्यांनी घालून दिलेले आहेत, तर ते सगळं भगवंताचं आहे. आणि असा जो भगवंत आहे तो षड्गुणैश्वर्य आहे. त्या भग शब्दाचे किती अर्थ आपल्या समोर शास्त्राने ठेवलेले आहेत. तर संपूर्ण ऐश्वर्य हे त्या भगवंताच्या ठिकाणी आहे. आणि आपण भगवद्गीतेचा 9वा अध्याय पाहताना भगवंताचं ऐश्वर्य म्हणजे काय हे अगदी पूर्णपणे पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. की सर्वात असून सुद्धा अलिप्त असं जो काही आहे ते भगवंताचं ऐश्वर्य आहे. त्यानंतर तो कसा आहे, तर धर्म जागरण करणारा, धर्म संस्थापना करणारा असा आहे. आता धर्म म्हणजे तरी नेमकं काय आहे हो, तर भगवंतानी सृष्टीची उत्पत्ती केल्यानंतर जीवाने काय पद्धतीने जगावे ही जी घटना त्यांनी निर्माण करून ठेवलेली आहे त्याला धर्म असं म्हटलेलं आहे. 15व्या अध्यायाचा अभ्यास केला तर तो धर्म आपल्या लक्षात यायला हरकत नाही. त्यानंतर भगवंताजवळ यश नावाचं एक गुण सांगण्यात येतो की त्याला पराजय माहितीच नाही. भगवंताला पराजय माहितीच नाही, तो कायम यशस्वीच आहे. त्याच्याजवळ श्रिया आहे म्हणजे श्री आहे म्हणजे लक्ष्मी आहे आणि ती सर्व प्रकारची संपत्ती. आता लक्ष्मीचे 8 प्रकार आपल्या समोर मांडलेले आहेत. जी गजलक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे, वीरलक्ष्मी आहे, असे तिचे किती प्रकार. तसं मोक्ष लक्ष्मी आहे. तर हे 8च्या 8ही प्रकारची संपत्ती म्हणजे लक्ष्मी जी आहे ती त्या भगवंताजवळ असते. त्यानंतर त्याच्याजवळ सुदैव आहे, भाग्य आहे, सुख, वैभव, श्रीमंती या सर्व गोष्टी त्याच्याजवळ अखंड वस्तीला असतात. त्याने मिळवण्याचा प्रयत्न न करता सुद्धा या गोष्टी त्याला कधीही सोडून राहत नाही. कारण या सगळ्या गोष्टींना माहिती आहे की आपलं सार्थक फक्त इथंच होणार आहे. सुदैव, भाग्य, सुख या सगळ्या गोष्टी त्या भगवंताजवळ आहे. त्यानंतर प्रतिष्ठा आहे, कीर्ती आहे, पराक्रम आहे. थोडस राम आणि कृष्ण हे 2 अवतार जर आपण आठवले तर भग म्हणजे काय हे आपल्या छान लक्षात येऊन जातं. इथे जेवढे मी आता वर्णन करून सांगणार आहे ते सगळे लक्षणं जी आहेत ती या राम आणि कृष्णाजवळ परिपूर्णतेने होती. सौंदर्य आहे, प्रेमविवाह आहे, भोग आहे, वात्सल्य या सर्वांचं जे दैवत आहे
तेच या भगवंताचं मूळ स्वरूप आहे. त्यानंतर सद्गुण, नीती, ज्ञान या सर्व गोष्टी त्याच्याजवळ अखंड असतात आणि त्याच्याजवळ ते सगळे गुण असल्यामुळे कोमळ वाचा दै रे राम, विद्या वैभव दै रे राम, मज विन मज तू दै रे राम, किती गोष्टी त्या भगवंताला मागितलेल्या आहेत. स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी समर्थांनी चौपदीमध्ये जे भगवंताला मागून ठेवलेलं आहे ते भगवंताचं काय आहे तर ऐश्वर्य आहे, ते भगवंताजवळची गुणसंपदा आहे. आणि एवढं सगळं असून सुद्धा निष्कामता, अनासक्ती, नित्यत्व आणि सर्व गोष्टीचं आश्रयस्थान, जे जे आम्ही मिळवू ते ते सगळं कोणाच्या आश्रयाने आहे तर सगळं काही त्याच्या आश्रयाने आहे. आणि प्रयत्न आणि श्रम करण्याची जी काय त्यासाठी जी काय शक्ती लागते ती सुद्धा भगवंताजवळ भरपूर आहे. धर्म स्थापना करण्यासाठी जेवढे प्रयत्न करावे लागतात, जेवढे श्रम करावे लागतात, तेवढे राम आणि कृष्ण अवतारामध्ये त्यांनी परिपूर्णतेने करून दाखवलेले आहेत. कुठंही आळस नावाची गोष्ट त्या दोन्ही अवतारात आपल्याला अजिबात दिसत नाही. आणि असे सर्व गुण ज्याचे जवळ आहेत तो भगवत, मग भगवते शब्दामध्ये एवढं सगळं आलेलं आहे. ओम नमो भगवते, की या सर्व गुणांनी संपन्न असणारा असा जो ईश्वर आहे त्याचं औदार्य किती आहे तर त्याला कोणी माना किंवा न माना, म्हणजे तुमची बुद्धी आस्तिक असू दे नाही तर नास्तिक असू दे. काय आस्तिकांना तो खाऊ घालतो, नास्तिकांना खाऊ घालत नाही असं आहे का? आस्तिकांसाठी त्यांनी हवा तयार करून ठेवली, नास्तिकांना तो हवाच मिळू देत नाही असं काही आहे का? सर्वत्र सदा सम असं त्याचं काय आहे, एक वर्णनच करून ठेवलेलं आहे की तो कसा आहे तर सर्व ठिकाणी सर्वांना समत्वाने देण्याचा असा त्याचा एक पूर्ण काय आहे भगवंताचा तर स्वभावच आहे. त्याच्याजवळचं ज्ञान कसं आहे तर जेवढी म्हणून या जगतातल्या प्रत्येक गोष्टीची माहिती असेल ती सगळी माहिती त्याच्या जवळच्या ज्ञानाच्या आश्रयाने आहे. म्हणून सगळ्या माहितीचा अनुभव, मग योग मार्ग असू दे, ज्ञान मार्ग असू दे, ध्यान मार्ग असू दे, भक्ती मार्ग असू दे, सर्व गोष्टीची परिपूर्ण अशी माहिती या भगवंताच्या जवळ एकवटलेली असते. तो त्रिकाल ज्ञानी आहे असं म्हणतात की भगवंत कसा आहे त्रिकाल ज्ञानी आहे. तिन्ही काळाचं त्याला ज्ञान असतं. आणि कुठून कुठपर्यंत ज्ञान असतं तर मुंगीचं काय चाललेलं आहे इथपासून तर ब्रह्मदेवाचं काय चाललेलं आहे इथपर्यंत या सर्व जीवांचं त्याच्या ठिकाणी परिपूर्ण असं ज्ञान असतं. त्याच्याजवळचं वैराग्य कसं आहे तर सर्वात असून सर्वांपासून अलिप्त. या पद्धतीने अवतार कार्य करायला जरी तो आला तरी सुद्धा अनेक भक्तांना भक्तवत्सलतेने बऱ्याच गोष्टी तो जरी देत असला तरी सुद्धा सर्वांपासून अलिप्त हा जो त्याचा स्वभाव आहे ते त्याचं एक मुख्य वैशिष्ट्य आहे. आणि असा जो भगवत आहे तोच ईश्वर रूपानी, अवतार रूपानी आणि भक्त रूपानी सुद्धा सर्वत्र सदा विद्यमान आहे. पण आम्ही त्याला अजूनही ओळखत नाही तर त्याला पाहण्याचा काहीतरी खटाटोप आमचा सुरूच असतो. खरं तर या संपूर्ण जगतामध्ये एका भगवंताशिवाय दुसरं काहीही नाही आणि असा तो भगवंत आहे. आणि असा जो भगवंत जो षड्गुणैश्वर्य आहे, जो या सर्व गुणांनी मंडित आहे, युक्त आहे, असा जो भगवंत आहे तो वासुदेवाय. आता इथं वासुदेवाय शब्दाचा अर्थ आपल्याला पाहायचा की वसुदेवाचा जो पुत्र त्याला वासुदेवाय असं म्हटलेलं आहे. पराशरांचा जो पुत्र त्याला पाराशराय असं म्हटलेलं आहे. त्याच पद्धतीने इथं माता वसुदेवाचा जो पुत्र तो वासुदेव म्हणजे श्रीकृष्ण. आता हा श्रीकृष्ण कसा आहे तर पुरुषोत्तम आहे. त्यानंतर तो कसा आहे तर या ऐश्वर्यांनी संपन्न आहे. वाच्यार्थाने जो श्रीकृष्ण आहे, वाच्यार्थाने जो वासुदेव आहे तोच लक्षार्थाने सगुण निराकार ईश्वरही आहे आणि निर्गुण निराकार परमात्मा सुद्धा आहे. आणि तोच गुरु रूपाने येऊन या मंत्राचा तुमच्या आमच्या समोर काय करतो तो उपदेश करतो. म्हणून मला उपदेश करणारे जे श्री गुरु आहेत ते सुद्धा कसे आहेत मग ते सगुण साकार ईश्वर रूपही आहेत, सगुण निराकार सुद्धा आहेत
आणि निर्गुण निराकार परब्रह्म सुद्धा तेच आहे. म्हणून श्री गुरूंना आपण काय म्हणतो? गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आता श्लोक पाठ असणं हा भाग वेगळा, श्लोक कंठस्थ असणं हाही भाग वेगळा, पण श्लोक आचरणात असणं हा भाग मात्र एकदम वेगळा. मग आपल्या गुरूंच्या ठिकाणी ज्यांनी आपल्याला या मंत्राचा उपदेश केलेला आहे त्यांच्या ठिकाणी आपली बुद्धी कशा पद्धतीने विकसित करून घ्यावी, त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी आपली कशी असावी, हे सुद्धा या मंत्राच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला लक्षात घेता येतं. मग आता वसुदेव शब्दाचा अर्थ आपण वासुदेव शब्दाचा अर्थ पाहतोय की वासुदेव म्हणजे वसुदेवाचा पुत्र, जो श्रीकृष्ण आहे, वाच्यार्थाने ईश्वर आणि लक्ष्यार्थाने ब्रह्म, आणि हाच पुरुषोत्तम आहे. आता वासुदेव शब्दाचे आपल्या समोर अजून अर्थ दिलेले आहेत. कशामध्ये? तर विष्णू सहस्त्रनामामध्ये त्या शब्दांचे अर्थ दिलेले आहेत की देवता रूपाने जो सर्व भूतांना वसवितो, की सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये देवता रूपाने प्रत्येक इंद्रियाची एक देवता जो आपल्या ठिकाणी वसवतो, तो कोण आहे? तर तोच वासुदेव आहे. स्वशक्तीने आच्छादलेल्या, महत्वाचं आहे आपल्या समोर की माया ही कोणाची शक्ती आहे? तर भगवंताची शक्ती आहे. हे संपूर्ण जग काय आहे? तर मायेने आच्छादित झालेला आहे. आणि या आच्छादलेल्या जगतामध्ये विश्वाच्या रूपाने जो व्यक्त झालेला आहे. आता भगवंत शोधायचा म्हणजे कुठं शोधायचा? समर्थांनी उत्तर दिलेलं आहे, नारायण असे विश्वी. तो नारायण विश्वातच भरून राहिलेला आहे. आता विश्वात रमायचं का विश्वाला निर्माण करणाऱ्या नारायणात रमायचं? आम्ही कुठं रमलेले आहोत? विश्वामध्ये रमलेले आहोत. आणि विश्वामध्ये रमल्यामुळे विश्वनाथाची ओळख आमच्या ठिकाणची काय झालेली आहे? तो पुसून गेल्यासारखी झालेली आहे. मग आता त्या विश्वनाथाला ओळखायचं असेल तर विश्वाला काय करावं लागेल? एक तर विश्वाला आहे ह्या पद्धतीने तरी त्याचा विचार करा, पण स्वतःला या विश्वामध्ये अडकून न ठेवता विश्वाच्या पलीकडे असणारा जो विश्वनाथ आहे त्याची ओळख करून घेण्याचा समोर मांडणी आहे. जो सर्व भूतांचे आश्रयस्थान आहे. दोन गोष्टी सांगितलेल्या आहे की सर्व भूतांचं आश्रयस्थान. मग भूतांची उत्पत्ती झालेली असली तरी, भूतांची स्थिती असली तरी आणि भूतांचा लय झालेला असला नाही, आम्ही जिवंत आहोत त्याही वेळेला भगवंतच आमचा आश्रय आहे. आम्ही जीवन जगतो आहोत त्यावेळेलाही भगवंतच आमचा आश्रय आहे. आणि आम्ही ज्या वेळेला मृत्यूपंथाने जाऊ त्यावेळेला सुद्धा त्याचा आश्रयस्थान कोण आहे? तर भगवंतच आश्रयस्थान आहे. आणि सर्व भूतांमध्ये तो प्रविष्ट झालेला आहे. आता उपनिषदाची मांडणीच आहे आपल्या समोर. त्यांनी निर्माण केलं आणि त्यामध्ये तो प्रविष्ट झाला. आता भगवंतानी काय काय निर्माण केलेलं आहे? एकटा आहे, कर्मत नाही, म्हणून बहु व्हावे असा त्याच्या ठिकाणी संकल्प निर्माण झाला. आणि बहु व्हावे असा संकल्प निर्माण झाल्या बाकी कुठलीही खटाटोप न करता आमच्या मनात निर्माण होतो संकल्प, घर घ्यावं. आम्हाला किती प्रयत्न करावे लागतात हो. 10 ठिकाणी बघा बरं, नुसतं घेतलं तर काम होतं का? नाही. मग त्यात फर्निचर करा, मग अमुक करा, मग ढमुक करा, मग अमक्याला बोलवा तमक्याला बोलवा. ह्या पद्धतीने कितीतरी प्रयत्न आम्हाला एका संकल्पासाठी करावे लागतात. पण भगवंताच्या मनात कळत न कळत संकल्प आला की तो सिद्धीलाच जातो. अशी संकल्प सिद्धी जी आहे ती भगवंताचं एक काय आहे? खूप मोठं स्वरूप आहे. आणि त्यांनी ते सृष्टी निर्माण केली. कशासाठी केलेली आहे? तर एकाकी न रमते म्हणून. मग ही सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या सृष्टीमध्ये तो काय झालेला आहे? तर प्रविष्ट झालेला आहे. संकल्प, संकल्पानंतर आकाश, आकाशानंतर वायू, वायूनंतर आपल्या समोर मांडणीच आहे. मग 5 महाभूतांची निर्मिती म्हणजे सुरुवातीला मूळ माया, मग गुण माया, मग जड माया, मग 5 महाभूत,
मग 5 महाभूत आणि 3 गुण यांचं मिळून जीवसृष्टी नावाची गोष्ट निर्माण झालेली आहे. मग उपनिषद आपल्याला सांगतं की त्यांनी निर्माण केलं आणि त्यात तो प्रविष्ट झाला. मग आता त्यात तो प्रविष्ट झाला हा तत्वज्ञानाचा भाग ज्या वेळेला आमच्या कानावर पडतो त्यावेळेला आमच्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक जीवाकडे त्या प्रविष्ट झालेल्या भगवंताला पाहावं का वरवर मला जाणवणाऱ्या त्या उपाधीला पाहत राहावं. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती तुम्ही आम्ही नाकारिती म्हणून दुःखी होती असा डॉक्टर काकांनी निर्णय दिलेला आहे की उपाधीचा जास्ती विचार करतो म्हणून आपण त्या उपाधीमध्ये अडकून पडतो आणि निरुपाधिक तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही. पण उपाधीचा निराश करण्याचा जर प्रयत्न केला, आता उपाधीचा निराश करायचा म्हणजे नेमकं काय करायचं आहे तर विचारांनी त्यांच्या वागण्याचा बाध करायचा आहे. आणि असा बाध केल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्येच असलेला जो आनंद आहे तो आनंद आपल्या अनुभवाला सारखा येऊ शकतो. पण उपाधीचा निराश करण्याची कला जर आम्ही संतांकडनं जाणूनच घेतली नाही तर मात्र आम्हाला तिथपर्यंत म्हणजे आत असून सुद्धा तिथपर्यंत पोहोचता येत नाही. त्याला छान ज्ञानेश्वर माऊलींनी दृष्टांत दिलेला आहे की गायीच्या स्तनामध्ये दूध असतं पण गोचिड जे आहे ते फक्त वरच्या स्तनावर बसून त्यातलं रक्त पीत बसतं पण आतमध्ये असणाऱ्या दुधापर्यंत अमृत त्या दुधापर्यंत मात्र ते कधीही पोचत नाही. तसं विश्व आणि विश्वाच्या आत भरलेला भगवंत. मग तुम्ही आम्ही त्या गोचिडाप्रमाणे फक्त विश्वातल्या गोष्टी पाहत बसलेले आहोत पण त्या विश्वाच्या आतमध्ये दडलेला जो भगवंत आहे जो आनंद घन आहे जे माझं स्वरूप आहे त्याच्यापर्यंत मात्र तुम्ही आम्ही पोचत नाही आहोत. आणि म्हणून मंत्र करून परत तिथपर्यंत पोचण्याची व्यवस्था आहे. नाही तर आम्हीच विश्वनाथ असू तर आम्हाला या मंत्र जपाचं कारणच काय आहे. पण आम्हाला आमच्या स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे म्हणून नामाचं आलंबन घेऊन परत आमच्या मूळ स्वरूपामध्ये म्हणजे नामीमध्ये तुम्हाला आम्हाला पोचायचं आहे. मग तुकाराम महाराज आपल्याला म्हणतात हे नामस्मरण कसं असावं. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष संतांची. आणि तुमची आमची काय आहे हाती माळ आहे पण तरी सुद्धा भगवंत जो आहे तो मात्र आमच्यापासून सदैव दूर आहे. कारण ज्याच्या अंतःकरणात भगवंत अखंड आहे त्याला सतत आनंदाचाच अनुभव आहे आणि ज्याला दुःखाचा अनुभव सुरू आहे त्याने नक्की लक्षात घ्यावं की आम्ही भगवत स्वरूपापासून काय झालेले आहोत तो दूर झालेले आहोत. आणि भगवत स्वरूपापासून जे दूर झालेले आहेत त्यांनाच पतित असं म्हणतात. आणि पतितांनी पावन होण्याची व्यवस्था कशामध्ये केलेली आहे तर नामामध्ये केलेली आहे, नाम मंत्रामध्ये केलेली आहे. म्हणून नाम जप यज्ञाला परम असं सगळे संत म्हणतात की नाम जप यज्ञ तो परम. बाकी कुठल्याही यज्ञामध्ये भरपूर मांडामांड आहे पण नाम जप यज्ञामध्ये बाकीच्या गोष्टीची मांडामांड नाही. ह्याच्यावर दुसरं कोणावर अवलंबून राहण्याची गरज नाही. दुसरं कोणाला जवळ घेऊन पूजा करण्याची सुद्धा गरज नाही. मग यामध्ये फक्त आपलं मन आपलं सहाय्य झालं पाहिजे. थोडे आहे चित्त सहाय्य झाली या असं आपल्या समोर सांगितलेलं आहे. मग हा भगवंत जर सर्वांमध्ये प्रविष्ट झालेला आहे तर जो ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणतोय असा जप करतोय त्याच्यावर जबाबदारी काय आलेली आहे आता की सद्यस्थितीत जरी मला त्याच्या आत दडलेला भगवंत दिसत नसला तरी सुद्धा एका भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही आणि प्रत्येक गोष्टीमध्ये तोच शिरून राहिलेला आहे. हे जर शास्त्रांनी सांगितलेलं आहे, हेच जर संतांनी सांगितलेलं आहे आणि संतांनी त्याचं आचरण करून जर त्या भगवत तत्वाला पूर्णपणे प्राप्त करून घेतलेलं आहे तर संतांच्या वचनावर 100% निसंशय विश्वास ठेवून आम्ही सुद्धा त्यांनी दिलेला जो मंत्र आहे तो त्याच पद्धतीने जप करावा. आता या ठिकाणी अजून एक भाग आपल्या समोर आहे की स्वतः केलेला मंत्राचा जप आणि श्री गुरूंकडून मिळालेला जप किंवा हा मंत्र. आता दोन्हीतला काय फरक आहे तर साधा आहे. स्वतः जप
आम्हाला पोचता येतं. पण निर्गुण निराकार परमात्म्यापर्यंत जर पोचायचं असेल तर ते नाम, तो मंत्र सबीज असला पाहिजे. आणि सबीज शब्दाचा अर्थ आहे श्री गुरूंकडून मिळालेला असला पाहिजे. आपण सुरुवातीलाच पाहिले की ध्रुव बाळाला, प्रल्हादाला साक्षात विष्णूचं दर्शन झालं. आता ध्रुव बाळाची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्तानपाद नावाचा जो राजा होता त्याचा ध्रुव बाळ हा काय होता तर मुलगा होता. त्या उत्तानपादाला 2 पत्नी होत्या, एक सुरुची आणि दुसरी सुनीती. आता उत्तानपाद म्हणजे कामवासनेनी पूर्णपणे आतमध्ये काय झालेला आहे तर ज्याला कामवासनेनी पूर्ण व्यापलेला आहे, असा उन्मत्त झालेला असा तो उत्तानपाद. आता त्याच्या 2 पत्नी, एक सुरुची एक सुनीती. आता उत्तानपाद असणाऱ्या मनाला कुठली पत्नी आवडते? सुरुची आवडते. आणि सुनीती जी आहे ती मात्र त्याला आवडत नाही. पण कल्याण कशात आहे? सुनीतीशी एकनिष्ठ राहण्यामध्ये कल्याण आहे. आणि सुरुचीच्या ठिकाणी काय आहे? तात्कालिक भोग जरूर आहे, पण पूर्ण आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर सुनीतीचा हात धरला पाहिजे. आणि ही जी सुनीती आहे तिचा मुलगा ध्रुव बाळ, तो एकदा आपल्या वडिलांच्या मांडीवर बसलेला होता. तितक्यात त्या ठिकाणी सुरुची आली आणि तिने त्याला मांडीवरून काय केलेलं आहे? वडिलांच्या मांडीवरून बाजूला केलेला आहे की तुझा तो अधिकार नाही, कारण मी आवडती पत्नी आहे. तू नावडत्या पत्नीचा मुलगा असल्यामुळे तुझा वडिलांच्या मांडीवर बसण्याचा अधिकार नाही, असं म्हणून त्या छोट्या मुलाला तिने बाजूला केल्यानंतर तो 5 वर्षाचा ध्रुव बाळ जो आहे तो आपल्या आईकडे रडत रडत आला. त्याचं म्लान वदन पाहून, त्याच्या जीवनात घडलेली ही घटना पाहून त्या आईला सुद्धा अतिशय वाईट वाटलं. आणि मग आता याची समजूत कशी घालायची तर तिने त्याला सांगितलं की बाबा रे, तू ईश्वराचं दर्शन कर, तो सगळे तुझे मनोरथ पूर्ण करेल. आणि तो आईच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून कुठं गेलेला आहे तर मधुवनात गेलेला आहे. आणि मधुवनामध्ये गेल्यानंतर ईश्वर दर्शनासाठी त्यांनी किती प्रकारचे व्रत केलेले आहे त्याची यादीच आपल्या समोर दिलेली आहे. की त्यांनी काय काय केलेलं आहे तर व्रत केलं, तप केलं, धूम्रपानाचं तप केलेलं आहे, म्हणजे नुसतं पानं खाऊन कित्येक वर्ष तो राहिलेला आहे. चांद्रयानादी व्रते केलेले आहे, पंचाग्नी साधन केलेलं आहे, म्हणजे सर्व बाजूने अग्नी पेटलेला आणि मध्ये तो वर तळपता 12 वाजताचा सूर्य. या पद्धतीने अनेक ईश्वर प्राप्तीसाठीचे त्यांनी प्रयत्न केले, तरी सुद्धा ईश्वराचं दर्शन झालेलं नाही. पण ईश्वराला तो करत असलेल्या व्रताचा आणि ह्याचा पूर्णपणे काय होता तर ईश्वराच्या ठिकाणी पूर्णपणे त्याच्याकडे लक्ष होतं की हे बाळ काय करतंय आपली प्राप्ती होण्यासाठी. मग ज्याला अशी तळमळ लागलेली आहे आपल्या दर्शनाची, त्याच्या आयुष्यात भगवंत श्री गुरु रूपाने येतात. मग नारद जे आहेत ते श्री गुरु रूपाने त्या ठिकाणी आलेले आहेत. करतो तर ईश्वर दर्शनासाठी करतो, मला त्याला भेटायचंय, मला त्याला माझ्या मनातलं सगळं सांगायचंय, असं ज्या वेळेला तो म्हणतो तेव्हा नारदांकडून त्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उपदेश मिळालेला आहे. आणि श्री गुरूंवर विश्वास ठेवून बाकीची सर्व साधनं त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या मंत्राचा नारदांनी सांगितल्याप्रमाणे काय केलेलं आहे तर मनापासून जप केलेला आहे, मंत्राचं अनुष्ठान केलेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून त्यांना विष्णूचा साक्षात्कार झालेला आहे. भगवंत त्यांच्या समोर पूर्णपणे प्रगट झालेला आहे. तसा भगवंत तुमच्या आमच्या समोर प्रगट हो अशी त्याच्याजवळ प्रार्थना करूयात आणि थांबूयात. जय जय रघुवीर समर्थ. ओम नमो भगवते वासुदेवाय.